बदली पोर्टलची ही लिंक आहे आणि बदली पोर्टलवर समोर 1 आणि समोर 2चा फॉर्म भरण्यासाठी किंवा कोणत्या समोरचा फॉर्म भरण्यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे। वेबसाईटवर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला कोणताही मोबाईल आपला रजिस्टर्ड नंबर टाकल्यानंतर इथं सेंड OTP हा ऑप्शन येतो खाली। त्याच्यानंतर मग इथं हा कॅप्चा असतो आणि कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे। जोपर्यंत आपला OTP आणि कॅप्चा व्यवस्थित म्हणजे जुळत नाही तोपर्यंत हे लॉग इन हे बटन हे इनेबल होत नाही, म्हणजे निळं होत नाही। हे निळं झाल्यानंतर आपल्याला त्या पोर्टलमध्ये आपल्याला लॉग इन करता येते। आता मी थोड्या वेळाने यामध्ये एक मोबाईल नंबर टाकतोय। मोबाईल नंबर प्रदर्शित करता येत नाही। मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP टच करतोय, त्याच्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन करतो। त्यानंतर मी आपल्याला पोर्टल ओपन झाल्यानंतर पुढील कारवाई काय करायची ते सांगतो। आपण मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर बदली पोर्टल आहे तो बदली पोर्टल नंबर इन्सर्ट केल्यानंतर म्हणजे टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTPचे ऑप्शन ओपन होत नाही। आपला मोबाईल नंबर बरोबर टाकल्यानंतर सेंड OTPचे ऑप्शन तयार म्हणजे एनेबल होते, म्हणजे दिसते। त्याला टच केल्यानंतर OTP आपल्याला आपल्या ईमेलवर आणि आपल्या मोबाईलवर येत असतो। त्यानंतर जो आलेला OTP आहे तो OTP आपण टाकून आपल्याला खाली कॅप्चा टाकून लॉग इन टाकावं लागते। लॉग इनला टच करावं लागते। जोपर्यंत आपण मोबाईलवर OTP आणि कॅप्चा बरोबर टाकत नाही तोपर्यंत लॉग इन हे बटन इनेबल होत नाही, म्हणजे निळं दिसत नाही। दिसल्यानंतर टच करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा असा फॉर्म दिसणार आहे। हा फॉर्म दिसल्यानंतर इथं फेज 1 मध्ये आहोत आपण। फेज 1 इथं फेज 2 आहे आणि इथं आपल्याला डेट दिसतील आणि नंतर इथं फेज 3 आहे। फेज 3 मध्ये आपल्याला डेट दिसेल की 7 आणि 8 हे ॲक्शन इन प्रोग्रेस म्हणजे फॉर्म भरण्यासाठी चालू आहे। आता आपण संवर्ग 1चा फॉर्म भरण्यासाठी आपण सुरुवात करूयात। तर संवर्ग 1 मध्ये फॉर्म जर आपल्याला इंग्रजीमध्ये कळत नसेल, पूर्ण इंग्लिशवर प्रभुत्व नसेल किंवा मराठी आपल्याला सोपी जाते म्हणून आपण मराठीला आपण इथं मराठी लँग्वेजला आपण इथं टच केलं आहे। तर ही आपल्याला सगळे मराठी पूर्ण आपल्याला इथं मराठीमधून पूर्ण माहिती आपल्याला दिसते। आता याच्यानंतर आपल्याला संवर्ग 1चा आणि संवर्ग 2च्या फॉर्मचा दोन्ही फॉर्मचा आपल्याला इथं डेमो आपल्याला पाहायचा आहे। तर आपण हे जिल्हांतर्गतला टच करायचं आहे। इंग्रजीमध्ये केलं तर इथं इंट्रा डिस्ट्रिक्टला टच करायचं आहे आणि इथं ॲप्लिकेशन फॉर्मला त्याला टच करायचं आहे। शक्यतो मराठीमध्ये घ्या, म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये आपल्याला थोडी तफावत जरी असली तर आपल्याला समजून जाईल की मराठीमध्ये केल्यानंतर आपल्याला लवकर आपल्याला समजेल। तर जिल्हांतर्गत बदली याला आपल्याला टच करायचं आहे। इथे यादी दिसेल, यादीच्या खाली अर्ज आहे। अर्जाला टच करायचं आहे आपल्याला। अर्जाला टच केल्यानंतर इथं आपल्याला संवर्ग भाग 1 अर्ज करा आणि संवर्ग भाग 2 अर्ज करा असा इथं आपल्याला 2 टॅब दिसतील इथं आपल्याला। तर याच्यामध्ये संवर्ग भाग 1 अर्ज करामध्ये आता मी संवर्ग 1चा अगोदर सांगतोय। संवर्ग 1ला मी टच केलं आहे। इथं आपल्याला एक डायलॉग बॉक्स येईल। इथं जिल्हांतर्गत बदली अर्ज अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल। त्याला आपल्याला बॉक्सला टच करायचं आहे। बॉक्सला टच केल्यानंतर इथं नाव आलेलं आहे, आपल्या स्वतःचं नाव आहे तिथं बॉक्सला टच केल्याबरोबर। आता याच्यामध्ये आपल्याला होकार आणि नकार आपण असं समजतो। आता इथं आपल्याला आपण या डायलॉग बॉक्सला टच केल्यानंतर नाव दिसते, आपल्याला पूर्ण शाळा तयार दिसतो आणि शाळेचा U- नंबर दिसतो। आता इथं म्हणते की तुमच्या माहितीचे तपशील अपूर्ण आहेत, तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का? आणि नंबर 2ला आहे विशेष संवर्ग भाग 1। याच्यामध्ये आता तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का? इथं आता मी इथं यस करतोय। बदलीतून सूट हवी आहे म्हणलं की आपली या शाळेतून बदली होत नाही। लक्षात घ्या, तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का? यस म्हणल्यानंतर आपण बदलीतून सूट घेतली आहे म्हणजे आपली बदली होणार नाही। आणि बदलीतून सूट हवी आहे का नोला टच केल्यानंतर आपली ही बदली होणार आहे। आपण बदली पात्र असाल तर ह्या राऊंडमध्ये जर बदली झाली नाही, आपण बदली पात्र आहोत, समोर 1 मध्ये बदली पात्र आहोत आणि समोर 1 मध्ये आहोत। आपण जर बदलीला एकदा होकार दिला की आपली बदली या राऊंडमध्ये होईल संवर्ग 1च्या, किंवा मग संवर्ग 4च्या राऊंडमध्ये पुन्हा अर्ज करावा किंवा विस्थापित राऊंडमध्ये होईल। अशी तिन्ही प्रकारमध्ये येतात।
आपण बदली पात्र आहोत आणि समोर एकमध्ये आहोत. जर आपल्याला बदली हवी असेल तर आपण तुम्हाला बदली सूट हवी आहे का म्हणत नो करायचं. बदली पाहिजे असेल तर नो करा, बदली पाहिजे नसेल तर यस करा. बदलीतून सूट पाहिजे असेल त्या क्षेत्रातलं यस करायचं आणि बदलीतून सूट नको असेल तर नो करायचं आहे. सूट हवी आहे का नो आणि सूट हवी आहे का यस. याच्यात आणखी एका वेळेस सांगतो मी. यस केव्हा घ्यायचं, तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का. तुम्हाला जर बदली करून घ्यायची नसेल तर यस करा आणि बदली करून घ्यायची असेल तर इथं नो करायचं. त्याच्यानंतर आता बदलीतून सूट हवी आहे का, इथं यस घेतलेला आहे. यस घेतल्यानंतर खालचे आपला प्रकार कोणता आहे, निकष कोणता, म्हणजे कोणत्या निकषामध्ये कोणासाठी भरायचं आहे, स्वतःसाठी का स्पाऊससाठी. आता इथं स्वतःसाठी घेतलं. इथं स्वतः घेतल्यानंतर खालील सगळे प्रकार आपले निकष येतात इथं. आता पक्षाघाताने आजारी कर्मचारी हे आता स्वतःसाठी चाललं आहे. दिव्यांग कर्मचारी. नंबर 3 हृदयशस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले, मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी, डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी, यकृत प्रत्यारोपण असलेले शिक्षक, कॅन्सरने आजारी शिक्षक, मेंदूचा आजार असलेले शिक्षक. 7 नंबर थॅलेसेमिया मुलांचे पालक, जन्मजात गुणसूत्राच्या दोषामुळे उत्पन्न आजार. याच्यामध्ये पालक म्हणजे आई वडील किंवा त्यानुसार बहीण भाऊ, माजी सैनिक तसेच आजी माजी सैनिक, अर्धसैनिक, जवानांची पत्नी, विधवा. 10 नंबर विधवा कर्मचारी. 11 नंबर कुमारिका शिक्षक. 12 नंबर परित्यक्त्या घटस्फोटित महिला कर्मचारी. 13 नंबरला येते, 13 नंबरमध्ये आहे याच्यामध्ये की 53+ कर्मचारी. आणि 14 नंबर आहे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी, नातू किंवा नात. स्वातंत्र्य सैनिक आहे तसे पण. हे मुद्दे झाल्यानंतर याच्यामध्ये आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो मी. हे सेल्फसाठी झाले हे पूर्ण. आता याच्यामध्ये जी आरमध्ये 1.8.2मध्ये एक मुद्दा आहे, शेवटची वळाचा जी आर वाचा 18/7/2024चा. तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत, मानसिक विकलांग व दिव्यांग, मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक जोडीदारासाठी आपल्याला घेतात. म्हणजे सुद्धा असे या मुद्द्यामध्ये या 1.8.2मध्ये महत्त्वाचं आहे की दिव्यांग शिक्षक स्वतःचा 1.8.2 घेतो मी तर या 1.8.2मध्ये 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे स्वतः शिक्षक. दुसरा मुद्दा आहे ज्या मुलांचे विकलांग मुलांचे पालक व दिव्यांग मुलांचे पालक, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की ज्या शिक्षकाचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक. म्हणजे 1.8.2 ह्या दिव्यांग हा जो मुद्दा आहे 2 नंबरचा मुद्दा, त्याच्यामध्ये 3 जण येतात. लक्षात घ्या. इथं बरेच जण अनेक जण परेशान होतात की माझा मुलगा आहे तिथं स्पाऊस यायला पाहिजे, किंवा माझी पत्नी आहे, माझा जोडीदार आहे तिथं, किंवा पती आहे तिथं स्पाऊस यायला पाहिजे, येत नाही. लक्षात घ्या. इथे 1.8.2मध्ये 3 व्यक्ती येतात. 3 व्यक्ती येतात. पहिला स्वतः दिव्यांग शिक्षक, दुसरा ज्या विकलांग मुलाचे मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक येतात, आणि तिसरा मुद्दा जो आहे तो ज्या शिक्षकाचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक. म्हणजे या 1.8.2मध्ये सेल्फ या तिन्हीला सेल्फ निवडावं लागणार आहे. तसंच त्याच्यामध्ये 1.8.8वा मुद्दा येईल इथं. हा इथं 8वा मुद्दा आहे. याच्यामध्ये 8वा मुद्दा काय म्हणते इथं, थॅलेसेमिया. इथं पूर्ण दिलं नाही, येईल ते पूर्ण येईल थोड्या वेळानंतर. थॅलेसेमिया कॅन्सरग्रस्त विकारग्रस्त मुलांचे पालक, जन्मजात गुणसूत्रांच्या दोषामुळे उद्भवणारे आजार, हे बाकी दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तसेच 1.8.8मध्ये तसेच पूर्ण जी आरमधले वाचा, आपण जी आर वाचत नाही. तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षक. म्हणजे याच्यामध्ये 2 येतात मुद्दे 1.8.8मध्ये. तिथंसुद्धा सेल्फच निवडायचं आहे. ज्यांचे आईवडील कॅन्सरग्रस्त आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे अशासाठी सुद्धा 1.8.8 आणि सेल्फ निवडणं हा फॉर्म इथं भरायचा आहे. तर हे झालं सेल्फसाठी. सेल्फमध्ये फक्त हे 2 मुद्दे, स्पाऊसचे 2 मुद्दे इकडं नाही असले तर ॲड करायचे, आपल्याला स्वतः टाकायचं आहे. स्पाऊस जर असेल 1.8.2 आणि 1.8.8 पूर्ण वाचा. तसे जर असतील आपले जोडीदार मुलं तर त्यांना 1.8.2 आणि 1.8.8 आपल्याला निवडायचं आहे. हे झालं सेल्फसाठी पूर्ण झाले 1.8.14पर्यंतचे मुद्दे.
आणि त्या स्पाऊस म्हणल्यानंतर कोणते कोणते मुद्दे येतात बघा. स्पाऊस म्हणल्यानंतर इथं स्पाऊस म्हणल्यानंतर आपल्याला खाल्ले प्रकार येतात. ज्याचा जोडीदार म्हणतोय, जोडीदार पती किंवा पत्नी, हृदय शस्त्रक्रिया झालेले, जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी किंवा डायलिसिस सुरू असलेले, यकृत प्रत्यारोपण झालेले, कॅन्सरने कर्करोग झालेले शिक्षक, मेंदूचा आजार झालेले शिक्षक, जोडीदार, थॅलेसिमिया विकारग्रस्त असलेले जोडीदार. या स्पाऊस म्हणलं की हे जोडीदार येतात सगळे. इथं स्पाऊस निवडायचा आहे आणि आपणाला स्पाऊस जोडीदाराचा फॉर्म भरायचा आहे. आता 53+ हे 30 जूनपर्यंतची तारीख आहे. 53+चा मुद्दा घेतो आहे. 30 जूनपर्यंत तारीख धरली आहे 53+साठी, इतरांसाठी नाही. तिसरा मुद्दा आणखी एक समजून सांगतो मी आपल्याला. ज्या शिक्षकांना, जे शिक्षक 30 जून 2026पर्यंत जे शिक्षक रिटायर होत आहेत, म्हणजे 57+ आहेत, असे शिक्षक बदलीपात्र यादीतून वगळले आहेत. परंतु त्यांना जर बदली करून घ्यायचे असेल तरीसुद्धा ते हे शिक्षक फॉर्म भरू शकतात. त्यामुळं कसं आहे, आपण गोंधळून जाण्याची गरज नाही. जे शिक्षक 30 जून 2026पर्यंत रिटायर होणार आहेत असे शिक्षक संवर्ग 1मधून लाभ घेऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट आणखी सांगतो, संवर्ग 1मध्ये जे शिक्षक प्रथमतः लाभ घेत आहेत संवर्ग 1चा, प्रथमतः अशा शिक्षकांना शाळेच्या सेवेची अट नाही. परंतु ज्या शिक्षकांनी 3 वर्षापूर्वी लाभ घेतला आहे आणि त्यांना 3 वर्ष झालेले नाहीत आजच्या घटनेमध्ये 31 मेला, तर अशा शिक्षकांना संवर्ग 1चा लाभ घेता येत नाही. संवर्ग 1चा लाभ घेतल्यानंतर जर 3 वर्ष आपले पूर्ण होत नसतील तर अशा शिक्षकांना संवर्ग 1चा लाभ आताच घेता येणार नाही, तर पुढच्या वर्षी घेता येईल. संवर्ग 1चा लाभ घेऊन जर तुमचे 3 वर्ष पूर्ण झाले असतील तरच तुम्हाला हा लाभ घेता येतो. हा झाला संवर्ग 1चा पूर्ण फॉर्म. आता मी याच फॉर्ममध्ये संवर्ग 2चा डेमो दाखवत आहे. आता संवर्ग 2 आपण डॅशबोर्डवर टच केला आहे, आडव्या 3 रेषा त्याला टच करायचं आहे, जिल्हांतर्गतला टच करायचं आहे, इथं अर्जाला टच करायचं आहे. अर्जाला टच केल्यानंतर संवर्ग भाग 2 अर्ज करा. इथं आपल्याला डिक्लेरेशन द्यायचं आहे. डिक्लेरेशन इथं सुद्धा शासन निर्णय मुद्दा क्रमांक 4.3.5 मध्ये नमूद केल्याप्रमाणे संवर्ग भाग 2चा लाभ घेण्यासाठी शिक्षकांनी सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेल्या 30 किलोमीटरचा दाखला उपलब्ध करून तो सादर करणे अनिवार्य आहे. मीही प्रमाणपत्रे सादर करण्यास असमर्थ ठरलो तर माझा अर्ज रद्द करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे, तो मी मान्य करतो. आता याच्यामध्ये हा डायलॉग बॉक्सला टच करायचा आहे. आता इथं नाव आलेलं आहे, नाव, आडनाव, शालार्थ आय डी आणि एवढाच क्रमांक आला आहे. आता इथं मध्ये तुमच्या माहितीचे तपशील अपूर्ण आहेत. आता येथे सुरुवातीला तुम्ही संवर्ग 2चा लाभ घेत असताना ज्या जोडीदार प्राथमिक शिक्षक असतील दोघं बी, तर एकानंच फॉर्म भरायचा आहे. ज्यांना फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यांनी फॉर्म भरायचा आहे, त्यांना बदली करून घ्यायची अशाने फॉर्म भरायचा आहे. दुसरा मुद्दा, दोघे जर बदली पात्र असतील तर जो शिक्षक फॉर्म भरतो त्याचा जोडीदार हा लॉक होतो. आता इथं पाहूया आपण. आता इथं सध्याचे अंतर अगोदर टाकायचे. अंतर 30 किलोमीटरच्या वर असायला पाहिजे. इथं 35 किलोमीटर अंतर टाकत आहे मी. मग आता मला इथं एक प्रकार गेला, 35 किलोमीटर अंतर टाकलं. त्याच्यानंतर मग संवर्ग भाग 2मधला आपल्याला निवडायचं आहे की आपला कोणता प्रकार आहे. आता याच्यामध्ये पहिला प्रकार असा आहे की पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर, पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी दुसरा शासकीय कर्मचारी असेल तर, पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर, पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदाहरणार्थ महानगरपालिका, नगरपालिका. त्याच्यानंतर पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी दुसरा केंद्र शासनाच्या सार्वजनिक कर्मचारी, पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी दुसरा अनुदानित संस्थेतील कर्मचारी. आणि 7वा मुद्दा आहे, पती पत्नी दोघांपैकी एक किंवा दोघे शिक्षण सेवक किंवा तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक असले म्हणून असले कार्य शिक्षक असले तर. आता आपल्याकडे मॅक्झिमम प्रश्न काय येत आहेत की पती पत्नी जिल्हा परिषद असेल तर, आणि पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद दुसरा संस्थेचा असेल तर. 6 नंबर मुद्दा. आता हे मुद्दे वाचायचे, मुद्दे व्यवस्थित वाचून भरायचं आहे. प्रत्येक गोष्ट एकमेकावर डिपेंड राहून जमत नाही. तर आपण सुरुवातीला मुद्दा नंबर 1 टाकून बघूया. इथं मुद्दा नंबर 1 टाकला आहे की पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी आहेत.
त्याचा जोडीदाराचा प्रकार निवडायचा आपल्याला. जर दोघेही जर कर्मचारी जिल्हा परिषद असतील तर इथं जोडीदाराचा प्रकार निवडायचा. इथं प्रकार आता इथे येतो प्रायमरी की अदर दॅन प्रायमरी. इथं मुद्दा येतो. इथं जर प्रायमरी म्हणलं इथं प्रायमरी आपण टाकून बघूया. मग इथं प्रायमरी शिक्षक असतील, जोडीदार शिक्षक असेल तर आपण इथं शालार्थ आय डी इथं किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी एक इथं मोबाईल नंबर टाकतो, येते का पाहतो. एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर जोडीदाराचा मोबाईल नंबर किंवा शालार्थ आय डी आपण जर दोघेही जर पती पत्नी जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी असाल, शिक्षक असाल तर प्रायमरी टाकायचं. प्रायमरी टाकल्यानंतर आपण ते शालार्थ आय डी किंवा एवढ्याच नंबर टाकायचं. हे टाकल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्या जोडीदाराचे नाव येईल, जोडीदाराचा एवढ्याच क्रमांक येईल, जोडीदाराच्या शाळेचे नाव येईल. त्याच्यानंतर फक्त डायरेक्ट आपल्याला इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला पुन्हा सेंड OTP करावं लागेल. सेंड OTP करून आपल्याला फॉर्म भरावा लागेल. किंवा अशा संवर्ग 2मध्ये 2 OTP येतात आणि संवर्ग 1मध्ये एकच OTP येतो. संवर्ग 2मध्ये दोघालाही OTP जातो. दोघाचा OTP फॉर्म भरल्यानंतर OTP टाकल्यानंतर आपल्याला संवर्ग 2चा फॉर्म भरता येतो. आता प्रायमरी करून पाहिलं आपण. आता अदर दॅन प्रायमरी कर्मचारी, जोडीदाराचा तुमचा अदर दॅन प्रायमरी जिल्हा परिषद कर्मचारी आहे, परंतु जर तुमचा शिक्षक नसेल जोडीदार, अदर दॅन प्रायमरी शिक्षक, तर जोडीदाराचा शालार्थ आय डी म्हणजे दुसरा म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपला जसा शालार्थ क्रमांक असतो तसा त्यांना सेवार्थ क्रमांक असतो कर्मचाऱ्यांना, प्रत्येक कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदच्या. शालार्थ क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर जोडीदाराचे नाव टाकायचं इथं आणि त्या जोडीदाराच्या शाळेचे नाव किंवा संस्थेचे इथं नाव टाकायचं आहे. म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटला काम करतात टाकून सबमिट करायचं आहे. दोघांच्या मोबाईलवर हा OTP येईल आणि आपल्याला फॉर्म भरता येईल. आता याच्यावर नंबर 1 झाला. नंबर 2चा मुद्दा घेतो मी. कर्मचारी व दुसरा शासकीय कर्मचारी असेल तर इथं काहीच येत नाही. इथं बघा, इथं फक्त अंतर टाकायचं आहे. इथं मुद्दा नंबर 2 घेतला की आपणाला फक्त डायरेक्ट सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर मी मुद्दा नंबर 6 घेऊन पाहतो. तिथेसुद्धा सबमिट करायचं आहे. फक्त मुद्दा घेतला की सबमिट करायचं, OTP टाकायचा आणि फॉर्म भरायचा. जिल्हा परिषदचे कर्मचारी असल्यानंतर दोघाला OTP येणार आहे. तर अशा पद्धतीने हे संवर्ग 1 आणि संवर्ग 2चे आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. यामध्ये गोंधळून अजिबात जायची गरज नाही. तर हा फॉर्म भरल्यानंतर दुसरी गोष्ट, हा फॉर्म भरल्यानंतर मुदत संपेपर्यंत म्हणजे रात्री 12पर्यंत किती वेळेस फॉर्म आपण विड्रॉल करू शकतो आणि किती वेळेस आपण हा फॉर्म भरू शकतो. आपण जेव्हा OTP टाकून फायनल फॉर्म करतो त्यानंतर आपल्याला हा फॉर्म फॉर्मच्या बाजूला विड्रॉल फॉर्म हा ऑप्शन येतो फॉर्म भरल्यानंतर, ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर त्याच्यामुळं आपल्याला किती वेळेस हा फॉर्म भरता येतो. आणखीन याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो मी आणखीन थोडंसं घेतो आणखीन. आता इथं संवर्ग 1 कॅडर मी निवडला एक ऑप्शन केला. इथं जी आय दिसत आहे, आय जिल्हांतर बदली अर्ज इन्फॉर्मेशन, याला टच करा. इथं तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. यात थोडे वाचतो. याच्यामध्ये विशेष संवर्ग भाग 1 शिक्षकांनी जर विशेष संवर्ग भाग 1 हा पर्याय निवडला तर त्यांना विशेष संवर्ग भाग हा अर्ज दिसेल. शिक्षक जर बदली पात्र असेल आणि तो संवर्ग भाग 1 मध्येही येत असेल आणि त्याला बदलीतून सूट हवी असेल तर मला बदलीतून सूट हवी आहे का या प्रश्नाचे उत्तर यस निवडावे. त्याचे नाव बदलीपात्र शिक्षक यादीत आहे आणि त्याला बदली विशेष संवर्ग भाग 1 मधून हवे असेल तर मला बदलीतून सूट नको आहे या प्रश्नाचे उत्तर तो निवडेल. त्यानंतर विशेष संवर्ग भाग 1चे प्रकार त्याला ड्रॉपडाऊनमधून निवडायचे आहे. जर त्याने स्वतःचे निवडले तर त्याला ड्रॉपडाऊनमधील 14 पर्यायापैकी 1 पर्याय निवडावा लागेल. सोबत त्या स्पाऊसचा मी 1.8.2 आणि 1.8.8साठी हा स्पाऊस स्पेशल पण निवडायचा आहे. जर त्याने जोडीदारांचे निवडले तर त्याला खालील ड्रॉपडाऊनमधील 6 पर्यायापैकी 1 पर्याय निवडायचा आहे व अर्ज सबमिट करायचा आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाचा विशेष संवर्ग 1 अथवा 2चा अर्ज रद्द केला असेल तर शिक्षकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही व बदली सूट प्रक्रियेतून त्याचा अर्ज बाद होईल. विशिष्ट मुदतीमध्ये शिक्षकांना आपला अर्ज किती वेळा मागे घेता येईल व पुन्हा भरता येईल. हा संवर्ग 1 झाला. संवर्ग 2चा तसंच मुद्दे दिले तिथं की विशेष संवर्ग भाग 2 शिक्षकांनी जर विशेष संवर्ग भाग 2 हा पर्याय निवडला तर त्यांना
विशेष संवर्ग भाग 2चा अर्ज दिसेल. शिक्षकाने 30 किलोमीटरचा चेकबॉक्स चेक केला तर त्यांना पुढील अर्ज दिसेल आणि त्यांच्या व त्यांच्या जोडीदाराच्या शाळेमधले अंतर त्यांना नमूद करावे लागेल. जर शिक्षकाने प्रथम प्रकार म्हणजे दोन्ही जोडीदार जिल्हा परिषद कार्यरत आहे हा पर्याय निवडला तर शिक्षकाला त्याच्या जोडीदाराचा शालार्थ आय डी प्रविष्ट करायचा आहे. अर्ज भरताना शिक्षकांना त्यांच्या व त्यांच्या जोडीदाराच्या मोबाईलवर OTP प्रविष्ट करावा लागणार आहे. जर शिक्षकांनी दुसरा ऑप्शन निवडला तर त्यांना जोडीदार शालार्थ आय डी द्यायची आवश्यकता नाही. ते अर्ज सबमिट करू शकतात. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाचा विशेष संवर्ग 1 अथवा 2चा अर्ज रद्द केला असेल तर त्या शिक्षकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही व बदलीतून प्रक्रियेतून त्याचा अर्ज बाद होईल. विशिष्ट मुदतीमध्ये शिक्षकांना आपला अर्ज किती वेळा मागे घेता येईल व पुन्हा भरता येईल. बंद करा. हे अशा पद्धतीनं ह्या संवर्ग 1 आणि संवर्ग 2चा फॉर्म आपणाला भरायचा आहे. अगोदर मी व्हिडिओ टाकला आहे तो थोडी टाकला होता, परंतु हा डेमोसहित पाठवला आहे. संतोष कदम मित्र आहेत आपले, जिल्हा संघटनेचे अखिल संघटनेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष, त्यांचाच फॉर्म आम्ही त्यांच्यासमोर घेतला आहे. तर हा फॉर्म आपण भरत आहोत. आता त्यांचा मी डायरेक्ट फॉर्म भरत आहे. आता संवर्ग भाग 1 अर्ज केल्यानंतर या बॉक्सला मी टच केला आहे. अवघड क्षेत्र रिक्त पदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल हा डायलॉग बॉक्स केल्यानंतर आता सरांना बदलीतून सूट हवी आहे का, तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का, यस. यातला प्रकार आहे सरांचा सेल्फ. आता हा सेल्फ निवडा होते कारण का 1.8.2 मध्ये आहे. तर 1.8.2 मध्ये दिव्यांग कर्मचारी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14/2011 मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक. मानसिक विकलांग व दिव्यांग मुलांचे पालक म्हणजे आईवडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ, तसेच ज्या शिक्षण जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक. बघा याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे. आता इथं त्यांच्या मुलीचं मानसिक विकलांग व दिव्यांग मुलाचे पालक असं आहे, त्याच्यामुळे ते 1.8.2च निवडावं लागेल. कारण स्पाऊसमध्ये आहे ते. स्पाऊस जरी जसले मुलगा मुलगी असले आणि जोडीदार जरी असले तरी स्वतः असले तरी हा 1.8.2च निवडायचा आहे. आता मी 2 निवडला आहे. सरांना बदलीतून सूट हवी आहे, तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का, यस. सेल्फ निवडला आहे आणि दिव्यांग कर्मचारी हा मुद्दा घेतला आहे. आता मी सबमिट करतो आहे. आता सरांना OTP पाठवतो आहे. ईमेलवर OTP बघा सर. सांगा. फाइव 60118. जोपर्यंत आपण हा OTP व्यवस्थित टाकत नाही तोपर्यंत सबमिट ह्या टॅब एनेबल होत नाही. सरांनी OTP बरोबर दिला आहे तर मी सबमिटला टच करत आहे. सरांचा फॉर्म पूर्ण भरणा झालेला आहे. सरांच्या ईमेलवर सरांचा फॉर्म गेलेला आहे. अर्ज आता याच्यामध्ये तुम्ही अर्ज भरलेला आहे. संवर्ग 1 किंवा 2. संवर्ग 1 मध्ये फॉर्म भरण्यास संवर्ग 2 मध्ये फॉर्म भरता येत नाही. विशेष संवर्ग अर्ज 1 बदलीपात्र अवघड क्षेत्र विशेष संवर्ग अर्ज 1 तुम्ही भरलेला फॉर्म आहे. इथं अर्ज मागे घ्या. तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का, यस. म्हणजे सरांना शाळेतून बदली करून जायची नाही. तुम्ही बदली सूट घेतल्यामुळे तुम्हाला पर्याय भरता येणार नाहीत. आता अर्ज मागे घेऊ शकता तुम्ही. जर तुम्हाला काय चुकलं असं वाटत असेल तर तुम्ही अर्ज मागे घ्या आणि डबल फॉर्म भरू शकता. याचं काय आता म्हणजे आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत मुदत आहे. जर वाटलं की आपला फॉर्म चुकला आहे, चलो अर्ज मागे घ्या, पुन्हा फॉर्म भरा, पुन्हा सबमिट करा, OTP टाका, या गोष्टी कराव्या लागणार आहेत. तर हा पूर्ण डेमोच आपण इथं संवर्ग 1 आणि संवर्ग 2चा विशेष दिला आहे. प्रत्येक व्हिडिओ पाहिला पाहिजे, प्रत्येक व्हिडिओ GR वाचला पाहिजे, तर आपण सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करू शकतो. प्रत्येक गोष्टीला कोणी पुरवठा देत नाही, कोणाला वेळ आहे कोणाला नाही. म्हणजे आपापला स्वतःचा फॉर्म आपण स्वतः हा फॉर्म भरू शकतो. हा फॉर्म पूर्ण भरणं झालेला आहे. दुसरी गोष्ट आता इथं जिल्हा बदली आणखी अर्ज आहे तिथं. आता अर्ज बदलीपात्र अर्ज नाही, तर तुम्हाला करता येणार नाही. आता ह्याच्यामध्ये
अवघड क्षेत्र अर्ज पहा दिसणार नाही ते. आता याच्यानंतर आपला फॉर्म हा जिल्ह्याला गेलेला आहे, तालुक्याला जात नाही. फॉर्म हा डायरेक्ट जिल्ह्याला गेला आहे. इथं यादीमध्ये यायचं आहे एक वेळेस. इथं आपल्याला जेव्हा बिनशीज मार्फत आपल्याला याद्या पब्लिश होतील त्यावेळेस आपल्याला समोर 1 आणि समोर 2चे इथं अर्ज दिसतील इथं. तर अशा पद्धतीनं हा फॉर्म आपण भरलेला आहे सरांचा. आता डबल फॉर्म भरायचा असेल तर समोर 1चा अर्ज पहा हे ऑप्शन निवडायचं आणि त्याच्या खाली अर्ज माग घ्या हा फॉर्म असा निवडायचा. अर्ज माग घेऊन पुन्हा OTP टाकून अर्ज पुन्हा भरता येतो. जर काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा, आपल्याला उत्तर देण्यात येतील. धन्यवाद. संतोष कदमसह अनिल कांबळे, नांदेड. हा अर्ज भरल्यानंतर आपल्याला आपला अर्ज आवश्यक डॉक्युमेंट पुरावे जोडून आपल्याला आपल्या जिल्हा परिषदेला द्यावे. जिल्हा परिषद मागणी जिल्हा परिषद द्यावा, तालुक्याला जमा करायची आहेत. हे डॉक्युमेंट जमा केल्याशिवाय आपला फॉर्म अग्री होणार नाही. धन्यवाद.